Hello, my dear students of class 8. Next part of the unit 4.2. The information about the PV Sindhu, a great badminton player, is given to you in your book, and we are studying that 4.2 unit. Let's start. PV Sindhu has been pushing the envelope like no young badminton player had done before in the history of women's badminton in India. Now, in this lesson, we see many phrases. So, one of the phrases also given here, pushing the envelope. Now, the word by word, the meaning is different. But as we take pushing the envelope as a group, this is a idiom or we say phrase. So, meaning is given to in this side that pushing the envelope it extend or reach beyond what is possible. And as we are the student of semi English, meaning in Marathi should be also tell. So reach beyond what is possible, शक्य आहे त्याच्याही पलीकडे जाऊन काम करणे, मर्यादेच्या पलीकडे जाऊन काम करणे, मर्यादा ताणणे असा अर्थ आपण म्हणतो. तर शक्यतेच्या पलीकडे जाणे असा अर्थ त्याला म्हणतो आपण, की जेवढी शक्यता आहे खेळायची त्याच्याही पलीकडे खेळ करणे अशा अर्थाने. म्हणजे आपल्या मर्यादा ताणणे, क्षमतांचा पुरेपूर वापर करणे असा याचा अर्थ असतो. तर पुशिंग द एनवलप म्हणजे मर्यादेच्या पलीकडे काम करणे. द PV सिंधू हॅज बीन पुशिंग द एनवलप लाईक नो यंग बॅडमिंटन प्लेयर हॅड डन बिफोर. याआधी कोणीही तरुण अशा बॅडमिंटन प्लेयरनी इतकं काम केलेलं नव्हतं, इतका चांगला खेळ खेळलेला नव्हता किंवा इतके कष्ट केलेले नव्हते इन द हिस्ट्री ऑफ विमेन्स बॅडमिंटन इन इंडिया. इतिहासामध्ये विमेन्स बॅडमिंटन स्पर्धेच्या इतिहासामध्ये याआधी कोणत्याही तरुण अशा बॅडमिंटन प्लेयरने इतकं मर्यादेपलीकडे जाऊन काम केलेलं नव्हतं, मर्यादेपलीकडे शक्यतेच्या पलीकडे पोहोचलेली नव्हती. तर ती कोण पोहोचलेली आहे शक्यतेच्या पलीकडे म्हणजे बघा, एशियन गेम तिने जिंकल्या, वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेल्या आहेत, ऑलिम्पिकमध्ये देखील मेडल मिळवलेलं आहे, सेमीफायनलपर्यंत गेल्यात आहे का नाही. मग ह्या सगळ्या शक्यता पॉसिबिलिटी याला म्हणतो आपण, त्याच्याही पलीकडे त्यांनी यश मिळवलेलं आहे. तर असं यश इतर कोणत्याही यंग बॅडमिंटनपटूने मिळवलेलं नाही. ॲट ॲन इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत, सिंधू वॉज आस्क्ड हाऊ मच मेंटरिंग और गायडन्स हर फादर अँड मदर हॅड बीन एबल टू गिव्ह हर अँड हाऊ इन्वॉल्व दे वर इन हर स्पोर्ट्स करिअर. बघा, असा प्रश्न तिला विचारला गेला की तुझ्या स्पर्धांमध्ये किंवा स्पोर्ट्स करिअरमध्ये तुझे आई आणि बाबा हे कशा प्रकारे मार्गदर्शन करतात, किंवा मेंटॉरिंगचं पण तिला बघा अर्थ ट्रेनिंग, त्यांच्याकडून तुला काय ट्रेनिंग मिळते, किंवा ॲडवायझिंग म्हणजे सल्ले मिळतात, बरोबर आहे. आणि ते किती इन्व्हॉल्व आहेत तुझ्या स्पोर्ट्स करिअरमध्ये, त्यांचा समावेश सहभाग किती आहे असं त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये विचारलेलं असताना आईवडिलांविषयी त्या म्हणतात की इन हर ओन वर्ड्स, त्यांच्या स्वतःच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर आपल्याला काही दिले बघा, डबल इन्व्हर्टेड कॉमा इज गिवन, म्हणजे ते PV सिंधू यांनी जसं म्हटलं तसंच दिले आपल्याला आहे का नाही. सो गायडन्स वाईज म्हणजे काय, तर मार्गदर्शनाचा विचार करायचा तर एव्हरी टाईम आय गो फॉर नॅशनल लेवल टुर्नामेंट म्हणजे स्पर्धा, राष्ट्रीय स्तराच्या ज्या वेळेला स्पर्धा असतात बरं का, त्यावेळेला दे अकंपनी मी देअर, अकंपनी म्हणजे सोबत करणे, तर ते माझी सोबत करतात म्हणजे माझ्यासोबत येतात, ते माझी सोबत करतात, सोबत येतात. अँड व्हेन आय प्रॅक्टिस अँड प्ले, ज्यावेळेला मी सराव करते, ज्यावेळेला मी खेळते, दे टेल मी व्हॉट आय एम डुईंग, मी काय करत आहे हे ते मला सांगतात. म्हणजे खेळ चांगला होतोय, प्रॅक्टिस चांगली होते, किंवा प्रॅक्टिसमध्ये काही राहतं आहे, आलं लक्षात. अशा प्रकारे ते गायडन्स करतात. माय डॅड गिव्ज मी अ समरी ऑफ हाऊ आय प्ले अँड इट इज व्हेरी हेल्पफुल. बघा, तिचे बाबा जे आहेत ते काय म्हणते, माझे बाबा मी कशी खेळते
याची समरी मला देतात, म्हणजे सारांश मला देतात. काय की कसा आजचा खेळ झाला तुझा किंवा कशी प्रॅक्टिस झाली हे मला ते सांगतात. अँड इट इज व्हेरी हेल्पफुल. आणि हे मला खूपच उपयोगी पडते. केव्हा? बिकॉज अँड आउटसाइडर्स, दोज हू लुक ॲट इट, नो मोर अबाउट द गेम. म्हणजे तुम्ही स्वतः खेळत आहात तर तुम्ही स्वतः तुमच्या खेळाचं मूल्यांकन, मूल्यमापन हे नीट करू शकत नाही. आपण खेळत असताना आपल्याला वाटतं की आपलं सगळंच बरोबर आहे, आपले सगळे स्ट्रोक जे आहेत ते बरोबर आहेत, सगळे शॉट जे आहेत ते बरोबरच मारले मी, असं मला वाटत असतं. पण ज्यावेळेला एखादा आउटसाइडर, म्हणजे खेळाबाहेरून बघणारा माणूस जो आहे, आउटसाइडर म्हणजे बाहेरचा माणूस, हां, गेम खेळणाऱ्यांपेक्षा तिसरा माणूस, लक्षात घ्या, त्याला आउटसाइडर म्हणते. PV सिंधू. तर मग आउटसाइडर जे आहेत, जे हा गेम बघतात, नो मोर अबाउट द गेम, तुम्ही कसे खेळला याच्याविषयी त्यांना जास्त ठाऊक असते, माहिती असते. आणि म्हणून माझे आई आणि बाबा किंवा बाबा माझा खेळ बघतात आणि मला जे सूचना करतात, समरी देतात, कसा खेळ झाला हे सांगतात. कळलं का? तर ते मला महत्त्वाचं वाटते आणि ते उपयोगी पडते माझ्या गेमच्या वेळेला. ठीक आहे. ॲज बॅडमिंटन प्लेयर्स वी ऑब्वियसली नो अ फ्यू थिंग्स. बॅडमिंटन प्लेयर म्हणून आम्हाला काही गोष्टी नक्कीच माहिती असतात, ऑब्वियसली म्हणजे नक्कीच. बट समवन फ्रॉम द आउटसाइड कॅन पिन पॉइंट स्टफ दॅट वी मे नॉट हॅव नोटिस्ड इझिली. पण आउटसाइडर म्हणजे बाहेरून गेम बघणारा जो माणूस आहे, तो पिन पॉइंट द स्टफ म्हणजे दोष शोधून काढणे, दाखवून देणे, दोष दाखवून देणे किंवा शोधून काढणे. पिन पॉईंट याचा अर्थ तो आहे. आता स्टफ याचा अर्थ इथे त्रुटी किंवा चूक असं घ्यायचा. तर त्रुटी शोधणे, तर तो माणूस जो आहे तो त्रुटी शोधू शकतो, तुमच्या खेळात काय राहिलेले ते सांगू शकतो. दॅट वी मे नॉट हॅव नोटिस्ड इझिली, की जे आमच्या सहज लक्षात येत नाही खेळताना. सो बोथ ॲज काउन्सिलर्स अँड पेरेंट्स, बघा, काउन्सिलर्स समुपदेशक, समुपदेशन करणारे, सल्ला देणारे आणि पालक, दोन्ही भूमिका माझे आईवडील जे आहेत ते निभावतात, लक्षात घ्या. सो ॲज काउन्सिलर्स अँड पेरेंट्स इट इज रिअली हेल्पफुल. आणि म्हणून मला त्याचा नक्की उपयोग हा होतो. काउन्सिलर, सल्लागार, पेरेंट्स, पालक. माझे पालक जे ते दोन्ही भूमिका करतात, हो की नाही? तर त्यामुळे याचा नक्कीच मला उपयोग होतो, रिअली म्हणजे खरंच मला उपयोग होतो. चला आपण आता सुरभीला जाऊया. सुरभी कोकिळ, रीड करा नेक्स्ट पॅरा. In the same interview, a practical question was asked. It's not possible for a badminton player to win week in and week out as a top player. How did she manage to just go to a tournament and physico- physiologically uh, deal with an early loss? Did it hurt when she didn't win? शाबाश. सर पुढचं पण वाचायचं का? चालेल, नेक्स्ट पॅरा सुद्धा चालेल. To this, she replied, if you don't play well and lose in the first round, second round, you feel bad, especially if you are one of the top players. But you need to come out of it and practice harder and identify and learn from your mistakes. I think to come out of it, it takes time. But ups and downs are always there, and you need to cope with it. Hats off to you, Sindhu. You and wish you even greater success. शाबाश. ओके. सो सुरभी, I have read the parrots. Okay. In the same interview, a practical question was asked. एक व्यावहारिक सर तुमचा प्रश्न माईक बंद आहे. तिने विचारलेला आहे. सो त्याच इंटरव्ह्यूमध्ये
same interview, and in the same interview, a practical question was asked. त्यांना एक व्यावहारिक प्रश्न विचारला गेला. It's not possible for a badminton player to win week in and week out. बघा ही पण फ्रेज आहे, week in and week out. What is the meaning of that? It is given to you. Week in and week out means every week without expectations. कोणत्याही अपेक्षा न ठेवता, विदाउट एक्सपेक्टेशन्स, एस्केप्शन अपेक्षा नाही त्याचा अर्थ. विदाउट एस्केप्शन म्हणजे अपवाद, कुठलाही अपवाद न ठेवता, अशा अर्थाने म्हणजे दर आठवडा असं आपल्याला म्हणता येईल. कोणताही अपवाद नाही, दर आठवडा, एव्हरी वीक, वीक इन वीक आउट, एव्हरी वीक असाचा अर्थ आहे. मग प्रत्येक आठवड्याला जिंकणे पॉसिबल आहे का? सो इट इज नॉट पॉसिबल की दर आठवड्याला मॅच होती आणि तुम्ही जिंकतच आहात, तर काहीतरी तुम्ही मागे पडणार, काहीतरी पुढे जाणार, बरोबर आहे. सो इट इज नॉट पॉसिबल फॉर अ बॅडमिंटन प्लेयर टू विन वीक इन अँड वीक आउट. ॲज अ टॉप प्लेयर, हाऊ डिड शी मॅनेज टू जस्ट गो टू अ टुर्नामेंट and psychologically, so P is silent here, P चा उच्चार करायचा नाही, P is silent, psychologically म्हणा, दोन वेळा सगळ्यांनी म्हणा, शब्दाकडे बघून म्हणा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की P चा प्रोनाउन्सिएशन नाही करायचा. सायकॉलॉजिकली सो मानसिकदृष्ट्या, याचा अर्थ काय? मानसिकदृष्ट्या, दृष्ट्या. हॅलो, मिनिंग लिहून घ्या. सो ॲज अ टॉप प्लेयर, हाऊ डिड शी मॅनेज टू जस्ट गो टू टुर्नामेंट अँड सायकॉलॉजिकली डील विथ अर्ली लॉस. बघा, प्रत्येक वेळेला जिंकणार असं नाही, काही वेळेला लॉस म्हणजे हारसुद्धा होऊ शकते. मग मानसिकदृष्ट्या त्या स्वतःला कशा प्रिपेअर करतात असा अर्थ विचारला आहे. मानसिकदृष्ट्या त्या कशा मॅनेज करतात, हे कशा त्या यशस्वी होतात, असं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. कारण हरल्यानंतर निराशा येणार, हरल्यानंतर नाराजी येणार, हो की नाही, पण तरी त्या उठून पटकन मॅचला जातात. तर कसं त्यांनी मॅनेज करतात, त्या कशा यशस्वी होतात. हाऊ डिड शी मॅनेज टू जस्ट गो टू टुर्नामेंट अँड सायकॉलॉजिकली डील विथ ॲन अर्ली लॉसेस. सो मानसिकदृष्ट्या, डील म्हणजे हाताळणे, मानसिकदृष्ट्या आधीचे जे हार आहे, लॉस म्हणजे हार जी आहे, आधीची हार त्या कशा पचवतात, आणि मॅनेज म्हणजे यशस्वी होणे, आणि पुढच्या टुर्नामेंटला जायला ते यशस्वी कशा होतात. काय कळलं? अशा रीतीने अर्थ आहेत, अर्थ लिहून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डिड इट हर्ट वेन शी डिडंट विन? हर्ट म्हणजे दुखावले जाणे, तर मग त्या दुखावले जातात का? ठीक आहे, दुखावले जाणे. मग आधीच्या वेन शी डिडंट विन, जेव्हा त्या जिंकत नाहीत तेव्हा त्यांना दुःख होतं का, ते दुखावले जातात का, असा आपल्याला प्रश्न पडतो. आणि असंच तर हा प्रॅक्टिकल क्वेश्चन, व्यावहारिक प्रश्न त्यांना विचारला गेला की प्रत्येक खेळाडू काही दर आठवड्याला जिंकत नाही, आणि मग तुम्ही मानसिकदृष्ट्या कसं काय बरं त्या समस्येवर मात करता. प्रत्येक वेळेला तुम्ही जिंकता त्यावेळेला तुम्ही हर्ट होता का आणि दुखावता का, मग दुखावला गेल्यानंतर तुम्ही कसं काय त्याच्यावर मात करता, मानसिकदृष्ट्या तुम्ही कसं काय या समस्येकडे बघता, असं त्यांना विचारलं. सो टू धिस शी रिप्लाइड, या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्यांनी काय उत्तर दिलं? इफ यू डोंट प्ले वेल, जर तुम्ही चांगलं खेळला नाहीत, अँड लूज द फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, यू फील बॅड. बॅड म्हणजे वाईट, तर तुम्हाला वाईट वाटते. जर तुम्ही मॅच हरलात, फर्स्ट राऊंड हरलात, सेकंड राऊंड हरलात,
तर ऑब्व्हियसली तुम्हाला वाईट वाटते. स्पेशली विशेष करून इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर आणि जर स्पेशली म्हणजे खास करून तुम्ही जेव्हा तर विशेषतः तुम्ही ज्या वेळेला टॉप प्लेयर असतात, आघाडीचे खेळाडू असतात, शिखरावरचे खेळाडू असतात, तर त्या तुम्ही जर फर्स्ट राऊंड लूज केलात, हरलात, सेकंड राऊंड पण हरलात, तर तुम्हाला वाईट वाटतं. बट यू नीड टू कम आउट ऑफ इट. हां बघा, टू कम आउट ऑफ, पुन्हा लक्षात घ्या, दिस इज फ्रेज. च्या बाहेर येणे असा त्याचा शब्दशः अर्थ आहे, पण त्या शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. याचा अर्थ घ्यायचा सक्सीड इन डीलिंग विथ अ प्रॉब्लेम अँड डिफीट इट. सक्सीड म्हणजे काय? यशस्वी होणे. यशस्वी होणे कशामध्ये? डीलिंग विथ, हाताळण्यात. काय हाताळण्यात? प्रॉब्लेम, समस्या, अडचण. समस्या हाताळण्यामध्ये यशस्वी होणे अँड डिफीट इट, आणि त्या समस्येवर काय करणे? मात करणे. हां, समस्येवर काय करणे? मात करणे. कळलं का इथपर्यंत? तर समस्या हाताळण्यात यशस्वी होणे आणि त्याच्यावर मात करणे हे तुम्हाला करायलाच लागते. हां, बट यू नीड टू कम आउट विथ इट अँड प्रॅक्टिस हार्डर. आणि पुन्हा तुम्हाला खूप सराव करायला लागतो. अँड आयडेंटिफाय अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. सो बघा, आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे. तुमच्या मिस्टेक ज्या आहेत त्या तुम्हाला ओळखाव्या लागतात, आयडेंटिफाय करायला लागतात, आणि त्या चुकांमधून तुम्हाला शिकायला लागते. तुमच्या चुका होतात खेळताना, त्या चुकांमधून तुम्हाला काय करता येतं? शिकता येतं किंवा शिकावे लागते. त्याची गरज जास्त असते. ठीक आहे, ओके. आय थिंक टू कम आउट ऑफ इट, याच्यावर मात करण्यासाठी समस्यावर, इट टेक्स टाईम. तर वेळ लागतो. कुठल्याही अडचणीवर, समस्येवर मात करायची आहे तर वेळ लागतो. खूप प्रॅक्टिस करायला लागते, परत खेळायला लागतं, हो की नाही? बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर अँड यू नीड टू कोप विथ इट. बघा, अप्स अँड डाऊन म्हणजे काय? हार जीत. संघर्ष जीवनातला जो आहे, चांगले आणि वाईट अनुभव हे इथं राहतात. अप्स अँड डाऊन, चढ उतार त्याला म्हणतो आपण. जीवनामध्ये चढ उतार किंवा हार आणि जीत, संघर्ष आणि आनंद सुद्धा, या गोष्टी काय असतात? सुरूच असतात. आर ऑलवेज देअर. यू नीड टू कोप विथ इट म्हणजे काय? तर तुम्ही त्याच्यासून कठीण प्रसंगावर मात केली पाहिजे, त्यांच्याशी समरसून राहिलं पाहिजे. ठीक आहे, कोप विथ इट म्हणजे मात करणे किंवा जुळवून घेणे. मात करणे किंवा जुळवून घेणे. जुळवून घेणे. अप्स अँड डाऊन्स म्हणजे चढ उतार, जीवनातील चढ उतार म्हणजेच काय? हार जीत. जीवनातले चांगले वाईट अनुभव हे नेहमी असतात, तर तुम्हाला त्यांच्याशी जुळून घ्यायला लागतं, त्याच्यावर मात करायला लागते. हॅट्स ऑफ टू यू सिंधू. हॅट्स ऑफ म्हणजे प्रणाम, त्रिवार वंदन म्हणतो की नाही आपण, तसं इथे हॅट्स ऑफ. अ फ्रेज यूज टू शो ॲडमायरेशन म्हणजे प्रशंसा किंवा प्रेज म्हणजे स्तुती. ऑर कॉंग्रॅच्युलेट हिम ऑर हर किंवा अभिनंदन, त्याचे किंवा तिचे अभिनंदन करण्यासाठी वापरली जाणारी फ्रेज आहे, वाक्प्रचार आहे. हॅट्स ऑफ. हॅट्स ऑफचा अर्थ असतो वंदन. त्रिवार वंदन, त्रिवार प्रणाम तुला. लक्षात, तुझ्या प्रयत्नांना, विजयाला प्रणाम असं म्हणतो की नाही आपण, तसं. सो विश यू इव्हन ग्रेटर सक्सेस. सो अधिक मोठं यश तुला मिळावं अशी आमची तुला सदिच्छा. अशा रीतीने ऑथरने आपल्याला या ठिकाणी हा पाठ सांगितलेला आहे. पी.व्ही. सिंधू या ग्रेट बॅडमिंटन प्लेयर ज्या आहेत त्यांची छान माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. काही शंका? येस सर, नो सर, हॅलो, डू यू हॅव एनी No, क्वेश्चन? sir.
So English workshop is given to you. Some activities according to this, some words or questions are given to you. टू 2016 मध्ये त्यांनी रिओ ऑलिम्पिक खेळली होती, त्यावेळेला त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. हे आपल्याला दिसते. ठीक आहे. तर असं एखादा आपल्याला त्यांचा शॉट बघायला आवडेल का, की जे त्यांनी जिंकलेले आहेत त्यांना मिळालेला आनंद, असं आपल्याला आवडेल का बघायला? येस सर, नो सर. तर एक आपण ट्राय करूया. वी जस्ट ट्राय टू टेक अ रिव्ह्यू ऑफ आवर विन. So we go to a clip of the video in which we can see her game. You can see her game. Okay, give me a couple of minutes so we can adjust the okay, here we adjust some and then we can start. Okay, can you see the screen now? Yes, sir. येस, बघितलं का तुम्ही तिचं यश बघितलं का? येस सर, बघितलं. काय वाटलं तुम्हाला बघून? व्हॉट डू यू फील टू हर? सर, चांगलं वाटलं. छान वाटलं ना? तुम्हाला पण असं काहीतरी करावं असं वाटतंय? ठीक आहे, आपल्याला पण असं यश मिळावं असं तुम्हाला वाटतं का? हो सर. कुठल्या खेळामध्ये, कुठल्या तरी अचिव्हमेंटमध्ये. पण त्यासाठी खूप परिश्रम करायला लागतात. यश हे जे आहे ती काही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही आहे, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याकरता प्रचंड कष्ट, प्रचंड मेहनत, अभ्यास, प्रचंड त्या कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायलाच लागतो आपल्याला. तर तो जर तुम्ही केला तर तुम्ही देखील PV सिंधू यांच्याप्रमाणे नक्की यशस्वी होणार, यात काही शंका नाही आहे आपल्याला. ठीक आहे. तर असा एक प्रेरणा देणारा, ज्याला म्हणूया आपण इन्स्पायरिंग, ज्याला म्हणूया आपण, असा लेसन आपण बघितला. आपल्या भारताची ती महान खेळाडू आहे पुरुसेला वेंकटा सिंधू, PV सिंधू. चलो बॅक टू द पॅव्हलियन. म्हणजे पुन्हा अभ्यासाला लागूया आपण. व्हिडिओ छान होता, आपल्याला बघितला. त्याच्या यशाने आपण देखील आनंदित झालो की आपल्या भारताचा पण आपल्याला अभिमान त्या खेळाडूचा वाटलेला आहे, PV सिंधू यांच्याविषयी. कंप्लीट द वर्ड्स बाय फिलिंग द मिसिंग लेटर्स. त्याच्यामध्ये मिसिंग लेटर्स आहेत, शोधायचे आपल्याला काय काय मिसिंग लेटर असतील. मिसिंग लेटर फिलअप केल्यानंतर द वर्ड इज कंप्लीटेड. So first word is given to you, E dash.
HANCE. E dash Hans. Yes, which word is missing? Which letter is missing? Can you tell? Sir, N. N. Enhance. Enhance म्हणजे वाढवणे आपल्याला माहिती. Then FETURE. Feature. But which letter is missing? Letter A is missing. Feature. 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 LUNH. शब्द घेतला नाही तर आपल्याला लंच शब्द होईल, पण तो लंच नाही आहे. तर इथे पण काय पाहिजे लक्षात घ्या, लॉन्च. म्हणजे सुरू करणे, एखादी मोहीम, एखादी गोष्ट सुरू करणे. लॉन्च. LAUNCH. नोटवर्दी. So E is missing. Noteworthy. NOTE. Worthy. WORTHY. M-NTOR. Here also we see E is missing. Mentor. What is the word? Mentor. म्हणजे प्रशिक्षक, तज्ञ प्रशिक्षक, त्याला म्हणायचं मेंटॉर. Ident-5. Which letter is missing? T is missing. Identify. Identify. Okay, any question regarding this part? Yes sir, no sir. आपल्याला एक्झामला सुद्धा असे प्रश्न येतील. स्पेलिंग पार्ट पाहिजे आपल्याला. स्पेलिंग पार्ट असेल तर आपल्याला यू कॅन कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. बी पार्ट. मेक ॲज मेनी ॲज 3 letter words and 4 letter words from the word कंटेम्पररी. कंटेम्पररी हा वर्ड दिलेला आहे, त्याच्यापासून तुम्ही 3 letters वर्ड करायचं आपल्याला. सुरुवातीला आपण 3 letters वर्ड करूया. बघा कोणते कोणते शब्द तुम्हाला सोपं सापडतात ते आपल्याला करूया आपण. तर CAR, कार हा एक शब्द सापडतो आपल्याला. NOT नॉट. NOT not. Then POT pot. MAT mat. सर 5 लेटरचं वर्ड बनवू शकतो का? 3 letter 4 letter. सुरुवातीला 3 letters करूया, मग 4 letters करूया. नाही सर, मला एक शब्द सापडलाय. नो, पण इट इज नॉट एक्सपेक्टेड. 3 letter 4 letter विचारले तर मग 5 letter 10 letter 15 letter लिहून काय उपयोग. हां, मॅट. MAT मॅट. देन TEAM टीम. बरोबर आहे. टीम हा एक शब्द तयार होतो इथे. करेक्ट. येस. नेक्स्ट वर्ड. सर 4 लेटर चालतील का? 4 letter. Yes, 4 letter. 3 letters and 4 letters. सर CORN कॉर्न. CORN कॉर्न. कॉर्न म्हणजे मका, मेज. बरोबर आहे. कणीस. येस, बरोबर. MAT मॅट. मॅट म्हणजे सतरंजी, चटई. RAT रॅट. सर TENT टेंट. टेंट. TNT. पण सर डबल टी नाहीये. टी डबल नाही आहे, त्यामुळे आपल्याला नुसतं 10 म्हणावं लागेल. 10. TEN पर्यंत होऊ शकेल, 10 पर्यंत होऊ शकेल. डबल टी नाही आहे. TEAR. टेअर म्हणजे फाडणे किंवा टिअर म्हणजे अश्रू. PEN पेन. सो मेनी 3 letters and 4 letter words. तुम्ही ट्राय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे, जास्तीत जास्त शब्द शोधायचे आहेत. खूप शब्द आपल्याला होऊ शकतात. कंपनी खूप पहिला शब्द तो, त्यामुळे तो नाही येणार.
कार झालं, त्यानंतर रेअर होऊ शकतो. रेअर RARE रेअर म्हणजे दुर्मिळ, स्वसाला मिळणारा रेअर सर शब्द जो आहे एक तो होऊ सांगू शकतो. का? येस. मॅप्रो, MAPRO, मॅप्रो. 5 लेटर झालेले आहेत, आपल्याला 5 लेटर नको आहेत, आपल्याला 4 लेटर पाहिजे. त्यांनी सांगितले 3 लेटर वर्ड्स आणि 4 लेटर वर्ड्स. सो 5 लेटर वर्ड्स आर नॉट एक्सपेक्टेड. प्रयत्न करा, तुम्हाला सापडतील. नेक्स्ट वर्ड आपण बघूया. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन युजिंग द फॉलोइंग फ्रेज ऑर इडियम्स. खाली दिलेले वाक्प्रचार आहेत किंवा शब्दगट आहेत, अर्थपूर्ण शब्दगट, ते वापरायचे आहेत आणि त्यापासून आपल्याला करायचे सेंटेन्स बनवायचं आहे. वेगवेगळे सेंटेन्स आपण करायचे. फर्स्ट, टू एन्हान्स फर्दर. टू एन्हान्स फर्दर म्हणजे पुढे ग्रोथ करणे, वाढवणे अशा अर्थाने. त्यानंतर टू लॉन्च. लॉन्च म्हणजे सुरू करणे एखादी गोष्ट, त्याला म्हणायचं टू लॉन्च. सो इंडिया हॅज लॉन्च्ड इट्स सॅटेलाइट इन द स्पेस असं तुम्ही म्हणू शकता, की भारताने त्यांचा प्रक्षेपण केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे त्याचं सॅटेलाइट म्हणजे उपग्रह. टू क्रिएट हिस्टरी. टू क्रिएट हिस्टरी म्हणजे काय? इतिहास रचणे. सो विराट कोहली क्रिएटेड हिस्टरी. विराट कोहली क्रिएटेड हिस्टरी बाय मेकिंग सेंचुरीज. मग किती सेंचुरी तर तुम्ही सांगू शकता. ओके. त्यानंतर पुश द एन्व्हलप. पुश द एन्व्हलप, आत्ता अर्थ बघितला आपण, मर्यादेच्या पलीकडे जाऊन काम करणे किंवा एखादं यश मिळवणे. सो आपण एखादं काल्पनिक उदाहरण देऊ शकतो इथे, किंवा लता मंगेशकरांचं उदाहरण देऊ शकतो. लता मंगेशकर हॅड पुश्ड द एन्व्हलप अँड विन भारत रत्न अवॉर्ड. वीक इन वीक आउट, दर आठवड्याला, दर आठवड्याला असा अर्थ आहे. सो आपण म्हणू शकतो इट इज नॉट पॉसिबल फॉर अ पिकनिक टू वीक इन अँड वीक आउट. प्रत्येक आठवड्याला पिकनिक काढणं शक्य नाही आहे अशा अर्थाने म्हणू शकतो तुम्ही. टू कम आउट ऑफ, च्यावर मात करणे, टू कम आउट ऑफ. सो देअर was a problem in her study, but she came out of it and gained first rank. तिच्या अभ्यासामध्ये काही अडचणी होत्या, पण तिने याच्यावर मात केली. शी केम आउट ऑफ इट अँड गेन फर्स्ट रँक, आणि तिने पहिला नंबर मिळवला. तर अशा पद्धतीने काही सेंटेन्स जे आपल्याला आत्ता सुचलेले आहेत, ॲज वी हॅव सजेस्टेड हिअर, यू कॅन ॲड more sentences are there and use these idioms or phrases in your sentences. Okay, next activity, prepare a profile means fact file. प्रोफाईल म्हणजे काय? माहिती. त्याचं नाव, ॲड्रेस आहे, ते अवॉर्ड्स वगैरे अशी माहिती आपण भरू शकतो. प्रिपेअर अ प्रोफाईल ऑफ PV सिंधू युजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. बघा, हे प्रोफाईल तुम्हाला करायचे. पूर्ण जो चॅप्टर आहे, हा लेसन आहे, युनिट आहे, त्या युनिटमध्ये पॅराग्राफ्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये हे सगळ्यांची तुम्हाला आन्सर्स किंवा माहिती तुम्हाला मिळेल. फुल नेम, PV सिंधू यांचं फुल नेम काय आहे? तर पुरसेला व्यंकटा सिंधू यांचं फुल नेम आहे. फादरचं नाव काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर नेटिव्ह ऑफ, त्या कुठे राहणाऱ्या होत्या तर ते लिहायचं आहे. फर्स्ट कोच कोण होते ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड कोच कोण होते ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. लक्षात घ्या. फर्स्ट कोच कोण होते? फर्स्ट मेजर अचीवमेंट ॲज ज्युनियर. ज्युनियर म्हणजे अंडर-16, अंडर-18 वगैरे आहेत का नाही त्यांच्या मॅचेस, तर त्या तुम्ही लिहू शकता. ग्रेटेस्ट विन लिहू शकता. 2016 त्यांनी सिल्वर मेडल घेतलं होतं ऑलिम्पिकमध्ये, रिओ ऑलिम्पिकमध्ये, ते लिहू शकता. डेट ऑफ बर्थ, मदरचं नाव काय ते लिहायचं आहे. स्टार्टेड बॅडमिंटन ॲट एज,
कोणत्या वयाचं असताना त्यांनी सुरू केलं बॅडमिंटन? 8 वर्षाचे असताना, ॲट द एज ऑफ 8 इयर्स. सेकंड कोण? फर्स्ट कोच कोण होते? सेकंड कोच कोण होते? पी गोपीचंद. त्यानंतर ऑनर्स रिसिव्ड. ऑनर्स म्हणजे काय? सन्मान. विच काइंड ऑफ ऑनर्स शी रिसिव्ड. हां, त्यांना कोणकोणत्या अवॉर्ड मिळते लिहायचे. हर ग्रेट स्ट्रेंथ. तर त्यांची ताकद कशामध्ये? कोणता चांगला गुण त्यांच्यामध्ये आहे? सर्वात चांगला गुण कोणता याच्यामध्ये? तर ॲटिट्यूड आहे, डेडिकेशन अँड कमिटमेंट टुवर्ड्स द गेम. त्यांचे गोपीचंद हे प्रशिक्षक म्हणाले का नाही, तर ती त्यांची ग्रेट स्ट्रेंथ आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काही शंका? येस सर, नो सर, हॅलो. ओके, नाव आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. हा जो पार्ट आहे तो तुम्ही घरी करायचा आहे. शोधायचे आन्सर्स, लेसन वाचून त्याच्या आन्सर्सला मार्किंग करायचं आहे. आपण मार्किंग काही काही ठिकाणी करून दिलेलं आहे, मेन पॉईंट जे आहेत ते. सो इमॅजिन दॅट PV सिंधू हॅज रिसेंटली वन very important tournament at international level. Frame an email on behalf of your school. तुमच्या शाळेकडून तुम्ही त्यांचं अभिनंदन करत आहात, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर ईमेल तयार करायचा आहे. फ्रेम अँड ईमेल ऑन बिहाफ ऑफ युअर स्कूल. ऑन बिहाफ ऑफ म्हणजे च्या वतीने, तुमच्या शाळेच्या वतीने तुम्ही अभिनंदन करत आहात, तर अभिनंदन करणारा एक ईमेल तुम्हाला लिहायचा आहे. यूज द प्रॉपर ईमेल फॉर्मॅट. प्रॉपर ईमेल फॉर्मॅट जो असतो, योग्य हा फॉर्मॅट वापरायचा आहे आपल्याला. येस, काही शंका असेल तर विचारू शकता. कोऑर्डिनेशन, लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरचा पार्ट आहे थोडा, तो आपण बघूया आणि थांबूया. कोऑर्डिनेशन, ऑब्झर्व द क्लॉजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस, असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. सो ही इज इंटेलिजंट. बघा, हे वाक्य नुसतं सेपरेट वापरलं तरी पूर्ण वाक्य आहे. ही इज इंटेलिजंट, तो बुद्धिमान आहे. आणि पुढचं वाक्य देखील सब्जेक्ट आहे, त्यामध्ये ही आणि वर्ब आहे इज. ही इज हार्ड वर्किंग, हे पण पूर्ण वाक्य आहे, फुल सेंटेन्स आहे, कंप्लीट सेंटेन्स आहे. कंप्लीट सेंटेन्सचा आपल्याला पूर्ण अर्थ कळत आहे, त्यामुळे आपल्याला म्हणू शकतो आपण की हे सुद्धा पूर्ण वाक्य आहे. कळलं का? ही इज हार्ड वर्किंग म्हणजे तो कष्टाळू आहे, बुद्धिमान आहे, कष्टाळू आहे. आता ही दोन्ही वाक्य आपण जोडलेली आहेत. कोणत्या शब्दाने जोडली आहेत? विच वर्ड इज यूज टू जॉईन दीज टू क्लॉजेस? तर ते आहे अँड. ही इज इंटेलिजंट अँड ही इज हार्ड वर्किंग. ठीक आहे, म्हणजे अँड शब्द आपल्या लक्षात ठेवा. अँड या शब्दाने आपण वाक्य जोडले. असिफ वॉज टायर्ड. बघा, हे पूर्ण वाक्य आहे. असिफ वॉज टायर्ड, असिफ हा दमलेला आहे, थकलेला आहे. त्याच्यासाठी आणखीन काही शब्दाची गरज आहे का? नाही. ही कुड नॉट रेस्ट. दिस इज ऑल्सो कम्प्लीट सेंटेन्स. सेपरेटली आपण वापरू शकतो असं सेंटेन्स आहे की ही कुड नॉट रेस्ट म्हणजे तो विश्रांती घेऊ शकला नाही. आता हे दोन्ही वाक्य जोडणारा एक त्याला कोऑर्डिनेटर म्हणतो असा आहे BUT बट. बटमुळे काय आलं बघा अर्थ? असिफ दमलेला आहे परंतु तो विश्रांती घेऊ शकला नाही. कळलं का? दमलेला आहे परंतु तो विश्रांती. मग परंतु या शब्दाने दोन वाक्य जोडलेली आहेत. यू कॅन गो फॉर अ वीक, फॉर अ वॉक. यू कॅन गो फॉर अ वॉक, तर तू चालायला जाऊ शकतोस, फेरी मारायला. और यू कॅन एक्झरसाइज ॲट होम, तू घरी व्यायाम करू शकतोस. दोन्ही वाक्य पूर्ण वाक्य आहेत, दोघा वाक्यांचा अर्थ पूर्ण कळलेला आहे. पण इथे पर्याय आपल्याला द्यायचे, दोन पर्याय आहेत ना, चालायला जाणे किंवा घरी व्यायाम करणे, म्हणून आपण ऑर शब्द वापरलेला आहे. सो युअर कोऑर्डिनेटर इज ऑर. या दोन्ही वाक्यांना जोडणारा कोऑर्डिनेटर तो आहे ऑर. सीमा हॅज रिमूव्ड फ्रॉम फीवर. बघा, रिकवर्ड फ्रॉम, रिकवर्ड, नॉट रिमूव्ह, रिकवर्ड फ्रॉम फीवर. ताप बरा झालेला आहे. तापातून सीमा बरी झाली. ठीक आहे. आणि शी कॅन अटेंड स्कूल, ती शाळेत जाऊ शकली किंवा जाऊ शकते. दोन्ही वाक्य पूर्ण आहे. पण आपण बघा, सो हा कोऑर्डिनेटर वापरल्यामुळे त्याचा अर्थ थोडासा चेंज झालेला आहे की सीमा शाळेत जाऊ शकते. का जाऊ शकते? बिकॉज शी हॅज रिकवर्ड फ्रॉम फीवर. तापातून ती आता बरी झालेली आहे म्हणून ती
शाळेत जाऊ शकते म्हणून असा अर्थ आहे. म्हणजे लक्षात घ्या, अँड आणि, बट पण किंवा परंतु, ऑर किंवा, सो म्हणून. मग हे जे आहेत मराठीमध्ये अर्थ बघितले आपण, तर हे जे आहेत ते हे कोऑर्डिनेटर आहेत. द क्लॉजेस, two clauses are there, they are not depend on each other because they have complete sense. जी दोन दोन वाक्य आपण बघितली मगाशी ती वाक्य कंप्लीट सेंटेन्स आहेत. सेन्स म्हणजे अर्थबोध होण्याकरता आपल्याला काही वेगळं करायला लागत नाही आहे. सो दे आर कॉल्ड इंडिपेंडंट किंवा कोऑर्डिनेट क्लॉज. मग असे जे क्लॉज आहेत दोन, त्यांना इंडिपेंडंट, एकमेकांवर अवलंबून नसणारे, वाक्य पूर्ण होण्यासाठी ते एकमेकांवर अवलंबून नाही आहेत. सीमा हॅज रिकवर्ड फ्रॉम फीवर, सीमा तापातून बरी झाली. मग हे वाक्य इंडिपेंडंट वाक्य आहे. शी कॅन अटेंड द स्कूल, ती शाळेत जाऊ शकते, हे सुद्धा इंडिपेंडंट सेंटेन्स आहे. म्हणून लक्षात घ्या, हे इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत. दे आर नॉट डिपेंड ऑन इच अदर, म्हणून इंडिपेंडंट. स्वयंपूर्ण वाक्य आहेत, स्वतंत्र वाक्य आहेत, उपवाक्य आहेत. लक्षात घ्या, क्लॉजेस म्हणजे उपवाक्य. ते आर जॉईन, मग ते जोडले गेलेत बघा. कंजंक्शन लाईक अँड, बट, ऑर, सो यांनी ते जोडले गेलेत. But such conjunctions are called as coordinators. असे जे दोन इंडिपेंडंट क्लॉजेस जोडणारे शब्द असतात त्यांना आपण काय म्हणायचं, कोऑर्डिनेटर्स. कोऑर्डिनेटर्स, कोऑर्डिनेटर्स. मग एवढेच कोऑर्डिनेटर असतात का, अँड, बट, ऑर, सो तर नाही, आणखीन बरेच कोऑर्डिनेटर असतात. उदाहरणार्थ ॲज वेल ॲज, दोन वाक्य उदाहरण आपण वापरतो. नॉट ओनली बट ऑल्सो. त्यानंतर येट, स्टील, हाऊएव्हर, नेव्हरदलेस. त्यानंतर ऑर, नॉर, एल्स, इदर ऑर, निदर नॉर. सो, देअरफॉर, दस, हेन्स, फॉर. These all are coordinators. जो ही सगळी काय आहेत, कोऑर्डिनेटर्स. दोन इंडिपेंडंट क्लॉजेस जोडणारे हे सगळे शब्द आहेत. आपण त्याचे उदाहरणं बघू शकतो. एक्झाममध्ये आपल्याला कोऑर्डिनेटर वापरा आणि वाक्य जोडा, दोन वाक्य जोडून टाका असा प्रश्न येईल. यूज द कोऑर्डिनेटर टू जॉईन द टू क्लॉजेस. सेकंड टाईपचं क्वेश्चन येईल की ऑलरेडी सेंटेन्स दिलेलं आहे, त्यातला कोऑर्डिनेटर शोधायचा आहे. फाइंड द कोऑर्डिनेटर इन द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड एनसर्कल इट. त्याला गोल करा, अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी येऊ शकते. सो पिक आउट द कोऑर्डिनेट क्लॉजेस, आणि कोऑर्डिनेट दोन क्लॉजेस आहेत ते पण सांगा. बघा, शी बॅग्ड अ सिल्वर मेडल, तिने सिल्वर मेडल जिंकले. काय झालं, हे कोऑर्डिनेट क्लॉज. शी फाउंड अ प्लेस इन टुर्नामेंट टीम, टुर्नामेंटच्या टीममध्ये तिला स्थान मिळाले. दोन्ही वाक्य पूर्ण वाक्य, ती पूर्ण अर्थ कळतो आपल्याला. इंडिपेंडंट, ते काही एकमेकांवर अवलंबून आहेत, हे घडले म्हणून हे घडले अशा प्रकारचं नाही आहे. मग आता इथे कोऑर्डिनेटर काय आहे, तर इथे कोऑर्डिनेटर जो आहे तो आहे अँड, दोन उपवाक्य जोडणारा तो असतो कोऑर्डिनेटर. म्हणजे अँड काय, कोऑर्डिनेटर आहे. त्यानंतर PV सिंधू इज अन एक शटलर, पूर्ण वाक्य आहे. शी वॉज बॉर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर्स, व्हॉलीबॉल प्लेयर्सच्या पोटी त्याचा जन्म झाला. पण बट असं दिले बघा, बट हा कोऑर्डिनेटर आहे. त्याच्या आधीची जी सेंटेन्स आहेत ती काय आहेत, इंडिपेंडंट क्लॉज. हे क्लॉजेस आहेत दोन, कोऑर्डिनेट क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज म्हणायचं त्याला. यू मस्ट प्ले वेल, तू खूप चांगलं खेळलं पाहिजेस, पूर्ण वाक्य. यू लूज द फर्स्ट राऊंड ऑफ प्ले, खेळातील पहिली राऊंड तू हारतोस, असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे दोन्ही वाक्य जोडलेत बरं का. कोणत्या शब्दांनी जोडलेत, ऑर. इफ यू मस्ट, इफ नाही आहे, यू मस्ट प्ले वेल
or you lose the first round of play. तू चांगला खेळ, नाहीतर तू सामना गमावशील. म्हणून ऑर शब्द वापरलाय. परंतु, किंवा, नाहीतर या अर्थाने. माय पेरेंट्स पॉइंट आउट माय फ्लॉज. फ्लॉज म्हणजे त्रुटी, माझ्या त्रुटी, दोष. माझे पेरेंट्स पॉइंट आउट म्हणजे दाखवतात, असं पी.व्ही. सिंधू म्हणतात. आय कॅन इम्प्रूव्ह माय गेम. मी माझा खेळ सुधारणा करू शकते. तथा इथे सो हा कॉर्डिनेट वापरला आहे. इंडिपेंडंट क्लॉजेस काय काय आहेत? माय पेरेंट पॉइंट आउट माय फ्लॉज. माझे पालक माझ्या चुका दाखवतात. फुल स्टॉप. काय त्याला सेंटेन्सला काही हे नाही आहे. इंडिपेंडंट आहे. आय कॅन इम्प्रूव्ह माय गेम. मी माझा खेळ सुधारू शकते. हे पण इंडिपेंडंट सेंटेन्स आहे. सो दीज आर कॉर्डिनेट क्लॉजेस. आता कॉर्डिनेटर काय त्याचा जोडणारा तो आहे सो. म्हणून सोला आपण केलं आणि एनसर्कल द coordinator तर आपण एनसर्कल केलं. Any question, any queries? So thus here we have solved the English workshop, and questions and answer session is for you. You should solve it at your home. So I hope that you got the exact idea about the chapter. Unit 4.2 and how to solve these questions. So thank you for watching my video. Please like this video, share video to all your friends. Goodbye. See you. Have a nice day.